महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू झाल्यात। काही दिवसांपूर्वी अशक्य वाटणारी काही समीकरणं आता पुन्हा चर्चेत आली आहेत। शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले। त्यातच एकनाथ खडसे यांच्या भेटीच्या चर्चाही समोर येत आहेत। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएमध्ये कोणताही नवा पक्ष येणार नाही असं स्पष्ट सांगितलंय। पण मग हे सगळे नेते भेटतायत तरी कशासाठी? जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय? फडणवीसांनी नवा पक्ष एनडीएमध्ये येणार नाही असं का म्हटले? पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे? महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे का? आणि पुढच्या काळात शरद पवार गट, अजित पवार गट आणि भाजप यांच्यात कोणतं नवं राजकीय समीकरण होऊ शकतं? याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत अनेक राजकीय चर्चा रंगल्या होत्या। कधी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या, तर कधी पक्षात दोन वेगवेगळे मतप्रवाह तयार झाल्याचं बोललं जाऊ लागलं। काही दिवस या चर्चांनी जोर धरला, पण त्यानंतर त्या हळूहळू शांत झाल्या। मात्र आता पुन्हा एकदा शरद पवारांचा पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। यावेळी कारण ठरले शरद पवारांचे विश्वासू नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची भेट। ही भेट अनौपचारिक असल्याचं सांगितलं जात असलं तरीही तिचं टायमिंग आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांमुळे या भेटीमागे बरंच काही सुरू असल्याच्या चर्चा रंगल्यात। परिणामी आता अशीही चर्चा सुरू झाली आहे की केंद्र सरकार लवकरच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा संसदेत आणू शकतं। हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला आणखी काही खासदारांच्या पाठिंब्याची गरज लागू शकते। शरद पवार यांच्या पक्षाकडे लोकसभेत 8 खासदार आहेत, त्यामुळे या भेटीचा संबंध त्या राजकीय गणिताशी जोडला जाऊ लागलाय। मात्र या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की महाराष्ट्रातून कोणताही नवीन पक्ष एनडीएमध्ये येणार नाहीये। सध्या जे पक्ष आहेत तेच राहतील। त्यांनी हेही स्पष्ट केले की शरद पवार यांच्या पक्षातील आमदार किंवा खासदार फोडण्याचा भाजपचा कोणताही प्रयत्न नाहीये। फडणवीसांचं हे विधान महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी नवा पक्ष एनडीएमध्ये येणार नाही असं म्हटलंय, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेबद्दल त्यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाहीये आणि याच ठिकाणी राजकीय चर्चेला वेगळं वळण मिळतं। परिणामी आता इथून काय होऊ शकतं याच्या 3 शक्यता राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चेत आल्यात। यातली पहिली शक्यता म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरण। जर असं झालं तर भाजपला स्वतंत्रपणे नवीन पक्ष एनडीएमध्ये घ्यावा लागणार नाही, कारण अजित पवार यांचा पक्ष आधीपासूनच महायुतीचा भाग आहे। अशा परिस्थितीत फडणवीसांचं विधानही तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरतं। मात्र ही फक्त राजकीय चर्चा आहे, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये। दुसरी शक्यता म्हणजे शरद पवार गटातील काही आमदार किंवा नेते वेगवेगळ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेऊ शकतात। गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात 2 वेगवेगळे मतप्रवाह असल्याची चर्चा सुरू झाली आहे। काही नेते महाविकास आघाडीसोबत राहण्याच्या बाजूने आहेत, तर काही नेते सत्तेत सहभागी होण्याचा पर्याय विचारात घ्यावा असं मानतात, अशी राजकीय चर्चा आहे। अशा परिस्थितीत काही नेते अजित पवार गटात जाऊ शकतात, तर काही नेते शिंदे गट किंवा भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता तिसरी शक्यता म्हणजे जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट पूर्णपणे वैयक्तिक किंवा भविष्यातील राजकीय संवादाचा भाग असू शकते, कारण दोघेही अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत। त्यामुळे प्रत्येक भेटीचा अर्थ पक्षांतर किंवा सत्ता बदल असाच असतो असंही म्हणता येत नाही। मात्र या संपूर्ण चर्चेत आणखी एक नाव वारंवार घेतलं जात आहे, ते म्हणजे अमित शहा। विनोद तावडे हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातील विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात, त्यामुळे त्यांच्या भेटीकडे केवळ राज्यातील राजकारण म्हणून पाहिलं जात नाहीये। अशा वेळी अनेक जण या भेटीचा संबंध अमित शहा यांच्या राजकीय रणनीतीशी जोडत आहेत। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली। अधिकृत माहितीनुसार या बैठकीत महाराष्ट्रातील पूर परिस्थिती आणि काही प्रशासकीय विषयांवर चर्चा झाली, पण राजकीय वर्तुळात या बैठकीत महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय समीकरणावरही चर्चा झाली असावी अशी अटकळ व्यक्त केली जाते। आता प्रश्न असा आहे की भाजप शरद पवार यांच्याबाबत सावध का आहे? याचं कारण गेल्या काही वर्षाच्या राजकीय इतिहासात दडलंय। 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली, पण अवघ्या काही तासातच ते सरकार कोसळलं। त्यानंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडी उभी केली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणत भाजपला सत्तेबाहेर ठेवलं। याआधीही संसदेत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनेक बैठका झाल्या।
अमित शहा यांनीही राष्ट्रवादीला सोबत घेण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा अनेकदा रंगल्या. मात्र प्रत्यक्षात शरद पवार भाजपसोबत गेले नाहीत. म्हणूनच भाजपमध्ये आजही शरद पवार यांच्याबाबत सावध भूमिका असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतोय, तो म्हणजे जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर नेतृत्वाचं काय? सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, तटकरे यांच्यासारखे अनेक नेत्यांच्या भविष्यातील भूमिकेचं समीकरण सोपं नाही. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय केवळ राजकीय नाही आहे, तर संघटनात्मक दृष्ट्याही मोठं आव्हान ठरू शकतं. म्हणून सध्या अनेक चर्चा सुरू असल्या तरी प्रत्यक्षात काय होणार हे सांगणं कठीण आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या एका भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाल निर्माण केली आहे. फडणवीसांचं विधान, अमित शहा यांची बैठक, मतदारसंघ पुनर्रचनेचं संभाव्य विधेयक आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत चर्चा या सगळ्या गोष्टी एकाच वेळी घडत असल्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. आता खरंच दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? शरद पवार गटातील काही नेते वेगळा निर्णय घेणार का? की या सगळ्या केवळ राजकीय चर्चा ठरतील? याचं उत्तर येत्या काही दिवसात मिळू शकतं. बाकी तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांचा पक्ष भविष्यात अजित पवार यांच्या पक्षासोबत एकत्र येऊ शकतो का? की महाविकास आघाडीतच कायम राहील? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.